नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर ग्रीन चिकन पुलाव ही सोपी आणि टेस्टी रेसिपी शेअर करणार आहे. पहिला मी इथे 1.5 कप तांदूळ घेतले, ते धुवून मी बाजूला ठेवले. चिकन अर्धा किलो चिकन आहे, ते धुवून ठेवले. आणि मसाल्यासाठी मी इथे आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता, कांदा असं घेतलंय. तर कांदा बाजूला ठेवलाय, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी मी वाटण करून चिकनला लावून ठेवलंय. अर्धा तास मी चिकन मॅरिनेट करून ठेवले त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता हे कैरी माझ्याकडे होती आणि आंबटपणासाठी मी एक चमचा कैरी घातले किसलेली, पण दॅट इज ऑप्शनल. आणि ते कुकरमध्ये मी तेल घेतलंय, त्याच्यामध्ये बेलीफ घातले, म्हणजे तमालपत्र, आणखीन जिरं, आणि मग कांदा घालून मी ते चांगलं परतून घेते. एकदम टेस्टी रेसिपी होते आणि पटकन करता येतं, आणि मसाले नाही त्याच्यामध्ये मी घालत काही, तर एकदम लाईट होते एकदम खायला. संध्याकाळसाठी तर एकदम माझ्याकडे ते हमखास होते ही रेसिपी. आता कांदा चांगला परतून झालाय, तर आता मी मॅरिनेट केलेली चिकन आहे ना, ती घालते याच्यात. वा. आता ही चिकन जराशी नीट परतून घ्या, मसाला म्हणजे सगळं त्याला लागेल. आता ह्याच्यामध्ये मी मीठ घालते आणि हळद घालते थोडी. मीठ. आणि तुम्हाला हिरवा रंग अजून पाहिजे असेल तर तुम्ही याच्यात पालक पण घालू शकता का, मग त्याचा रंग राहील चांगला हिरवा. आता चिकन चांगली परतून झाले. आता मी भिजवलेले तांदूळ ते घालते चिकनमध्ये. हे तांदूळ माझे कोलम आहे, आणि माझ्याकडे मी कोलम जास्त वापरते. आता मी 1.5 कप तांदळासाठी मी 3 कप पाणी घेतले. 3 कप्स. हां. तर ते मी मसाल्याचं भांडं होतं त्याच्यातून घेतलं, म्हणजे असा मसाला वेस्ट नाही जात आपला. आणि बस आता कुकर लावायचं. 3 शिट्या झाल्या की थांब, आणि झाला आमचा एन्जॉय युअर ग्रीन चिकन पुलाव तयार आहे. चिकनच्या ऐवजी तुम्ही प्रॉन्स वापरू शकतात, आणि माझे व्हेजिटेरियन फ्रेंड्स तुम्ही हिरवे वाटाणे घालू शकतात. तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. टेक केअर.